नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत सांगली जिल्हा गवंडी सुतार कामगार संघटना आणि यशवंत ग्राम समृद्धी अभियानाच्या वतीने मिरज येथील आस्था बेघर महिला केंद्रात वृक्षारोपण तसेच बेघर महिलांना अत्यावश्यक जीवनावश्यक साहित्याचं वाटप करण्यात आले। हा समाज उपयोगी उपक्रम यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष तथा मार्गदर्शक प्रदीप कदम यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला आहे। कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण करून करण्यात आले। यावेळी यशवंत ग्राम समृद्धी अभियानाचे प्रमुख समन्वयक निवास गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा असला तरी आस्था बेघर महिला केंद्राला आमचं सहकार्य सातत्याने सुरूच राहणार आहे। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समाज प्रबोधन घडावे, बेघर महिलांच्या व्यथा समाजापर्यंत पोहोचाव्यात आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, हीच या उपक्रमामागील भूमिका आहे। वाढदिवस, महापुरुषांच्या जयंती, सण, उत्सव अशा कोणत्याही निमित्ताने या महिलांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा। यावेळी आस्था बेघर महिला केंद्राच्या तसेच माहिती अधिकार समन्वय समिती व रेशनिंग कृती समितीच्या शाहीन शेख आणि शेख यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी व सन्मानासाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता समाजातील संवेदनशील व्यक्तींनीही पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली। कार्यक्रमात शाहीन शेख व शेख यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आलाय। या प्रसंगी यशवंत ग्राम समृद्धी अभियानाचे प्रमुख समन्वयक निवास गायकवाड, नागठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते सुजित पवार, समन्वयक श्रीकांत मोरे, जयकर काळे, रामापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुवर्ण शिंदे, रुक्साना मरणे, समाजभूषण पुरस्काराचे मानकरी राजकुमार पाटसुते, जिव्हाळा शेतमजूर संघटनेचे घनश्याम पाटसुते, मसुचीवाडीचे संजय माने यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते। गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर आयोजित या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच बेघर महिलांप्रती सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रेरणादायी संदेश समाजापर्यंत पोहोचलाय। आज इथं आस्था बेघर महिला निवारा केंद्राच्या वतीनं व आपले बांधकाम कामगार निवास गायकवाड यांनी आणि निवास गायकवाड यांनी इथं आपल्या आस्था बेघर निवारा केंद्राला भेट देऊन आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आहे। आज गुरुपौर्णिमेनिमित्त हा कार्यक्रम केलेला आहे आणि काही भांड्यांचं आणि मच्छरदाणी आणि ज्या काही अत्यावश्यक वस्तू आहेत त्या निवारा केंद्रासाठी त्यांनी दिलेले आहेत। तर आम्ही आस्था बेघर केंद्राचा आमच्या परिवाराच्या वतीनं आम्ही त्यांचे आभार मानतो आहे। आज मिरज या ठिकाणी आस्था बेघर केंद्र मिरज या ठिकाणी असणाऱ्या वृक्षारोपण व येथील असणाऱ्या बेघर गरीब महिला यांना अत्यावश्यक वस्तूचा समावेश असलेला जे साहित्य ते आज आम्ही या ठिकाणी देत आहोत। आमचे मार्गदर्शक नेहमी आम्हाला कोणत्याही बाबतीत मार्गदर्शन करणारे आमचे माननीय शाहीन शेख सर असो, मॅडम असो, यांनी आम्हाला वेळोवेळी ज्यावेळी आमच्या असंघटित कामगारांच्या बाबतीत मदत लागेल त्यावेळी त्यांनी केली आणि यापुढेही अशीच या आस्था बेघर केंद्रांतर्गत आम्हाला मदत व्हावी हीच अपेक्षा। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।